तेव्हा एखादा गाथा वाचित असेल, एखादा ज्ञानेश्वरी वाचित असेल, एखादा काय वाचित असेल आणि त्याचे विचार जर नालायक असतील तर त्या हरामखोराच्या सानिध्यात राहणे म्हणजे आपलं जीवन मातीत घालणे. विठाला गाथा वाचणं परमार्थ नुसता हे एवढ्यासाठी परमार्थ नाही. तेवढ्यासाठी परमार्थ असेल तर युम पठाण 1 नंबरची ज्ञानेश्वरी सांगते. जातीने मुसलमान माणूस आहे. एपीजे अब्दुल कलाम यांना गीता पाठ होती. असं कसं? हा झाला अभ्यास, हा झाला अभ्यास. वागणं हा झाला परमार्थ. विठाला विठाला सांगत असतो. पक्वाद्याला किती बोल पाठ येत, गायकाला किती स्वराचं ज्ञान आहे, कीर्तनकार किती अभ्यास होय, त्याच्यापेक्षा तंबाखू खातू का, गुटखा खातू का, बिड्या ओढीतू का, असे जर व्यसन करीत असेल तर त्याचं कीर्तन ऐकलं पुण्य तर नाहीच नाहीच नाहीच. त्याच्या पुढे बसणं सुद्धा तुम्हाला पाप फेडावं लागेल. दोघाशी पतन सारिखेशी. हे परमार्थ किती करतो आपण, त्याच्यापेक्षा वागतो किती चांगलं. या संप्रदायात कर्तव्याला किंमत आहे. स्वतःची पत्नी सोडून जगात जी बाई दिसन तिला बहीण आणि माय म्हणत असेल तो भारतातला 1 नंबरचा महाराज आहे. त्याला अभ्यास असेल नसेल तरी पण तो 1 नंबरचा महाराज आहे. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. याला एक दुसरा एक पुरावा आहे. विठाला विठाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या प्रापंचिक जीवनामध्ये विश्वातलं सर्वात मोठं दैवत कोण असेल तर ज्याचे त्याचे मायबाप आहेत. गरुडाचं चरित्र सांगत होतो. गरुड हा मोठ्याच्या सान्निध्यात आहे. सूर्योदय प्रकाश झाला, उठा सूर्योदय प्रकाश झाला नाही म्हणजे अरुणही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायानं गोड ज्याची दखल घेतली आणि ज्याला उंची दिली तो अरुण आहे. आणि गरुड गरुडच आहे. गरुड नुसता सारथी नसून पंढरपुरातल्या मालकाचा, जसा एखाद्या मंत्र्याचा पिया असतो तसा गरुड हा पंढरपुरातल्या मालकाच्या जवळचा पिये. महाराज याची भेट घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी. त्या गरुडाच्या जवळ काम धरल्याशिवाय गरुड सांगतच नाही पंढरपुरातल्या मालकाला याला स्वीकारा म्हणून. काय पद असेल होते, किती मोठं पद आहे. आणि या पंढरपुरातल्या मालकाला गरुड पाठीवर घेत होता. मालक कोणाला म्हणायचं नाही, बरं कोणाला म्हणायचं नाही. विश्वाच्या मालकानं दिलेला बुद्ध्यांक, विश्वाच्या मालकानं दिलेली ही रचना जिच्यावर ब्रह्मकन्येचं अधिष्ठान असते आणि ह्या ब्रह्मकन्येचं अधिष्ठान हरामखोराला मालक म्हणून घालायचं नाही. विठाला मालक ज्याचे त्याचे आई वडील एक. एखाद्याची तर काम करत असेल तर काम करेपर्यंत तात्पुरता मालक एक, पण विश्वाचा मालक तोच आहे. किती कूलर लावल्या महाराष्ट्र गार झाला असता. मागच्या 5-7 दिवसात 10-10, 20-20 मिनिटात महाराष्ट्र गार करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. या पृथ्वीवर जितके झाड आहेत त्या झाडाचं एकही पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. मी बोलतो तुम्ही माझ्याकडे पाहता, तुम्ही माझ्याकडे पाहता, मी तुम्हाला बघतोय. याच्यातली कोण क्रिया चालवतंय. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण. 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 तुमची आणि माझी सर्वांची क्रिया चालवतो तो एक मालक आहे. तो जगाचा मालक आहे, जगाचा मालक आहे.
आणि अशा मोठ्यांच्या सानिध्यात गरुड आहे. तुम्हाला एक सांगू का, चांगल्याच्या सानिध्यात राहिलं की माणसाचं मोठं होत असते. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरी परी भले, दयाचे कुतरी परी भले, दयाचे कुतरी परी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परी भले. महाराज ज्याच्या वाणीचा देशोदेशी धाक आहे त्याचं कुत्र झालेलं परवडतंय. ठाकूरबाचं घोडं झालेलं परवड. आज लाखो लोकांचा समुदाय ज्या घराण्यातल्या समाधीपाशी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा ताफा थांबतोय, सामान्य घराणे. त्या घराण्यात राहिलेलं घोडं एकादशीचा वाद मिटवतंय. एकादशीच्या दिवशी पंढरपूरला प्राण सोडतंय. आज त्याची समाधीचं दर्शन बघा. अधिकारी लोकांच्या घरचं घोडं झालेलं परवडं, चातुर्माशी महाराजांच्या घरचं कुत्र झालेलं परवडं. मधल्या एकादशीला राजूर गणपतीच्या बाजूला एक गाव आहे, तिथे त्या कुत्र्याची समाधी आहे. मधल्या एकादशीला त्या कुत्र्याच्या दर्शनाला जातात. ते चातुर्माशी महाराजांचं कुत्र होतं. चातुर्माशी महाराजांच्या सानिध्यातला एकही वारकरी पंचांग पाहत नव्हता, कालनिर्णय पाहत नव्हता. हे कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरत होते. किती मोठ्याच्या सानिध्यातलं कुत्र. मग चांगल्याच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र सुद्धा बरं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्रे चंद्रसूर्य येतोपर्यंत त्याचं इतिहासात नाव आहे. आपण 200 कोटीच्या प्रॉपर्ट्या कमील्या तरी पोट्टे आम्हाला विचारतात म्हातारं कोण दिवशी मेलतं, मग कोण्या दिवशी श्राद्ध घालू. आणि त्या बापान 200 कोटीची प्रॉपर्टी कमीली, तुला देऊन टाकली आणि तू आमचा पिना पाडतो बाप कोण्या दिवशी मेला म्हणून. ही आपली परिस्थिती आहे. आणि आजही बघा चांगल्याच्या सानिध्यात राहिलेली कुत्री सुद्धा त्या अधिकाराचे. संताजी महाराज जगनाडे यांच्या सानिध्यात राहिलेला सखा नावाचा बैल, सखा नावाचा बैल जितका अनन्यसाधारण महत्व संताजी महाराजांच्या पुण्यतिथीला आहे, तितकंच अनन्यसाधारण महत्व सखा नावाच्या बैलाच्या पुण्यतिथीला आहे. कारण तो बैल तुकोबारायच्या अभंग ऐकल्याशिवाय चलतच नव्हता. मोठ्याच्या सानिध्यात राहणारे जनावर सुद्धा मोठी होत असतात. विठाला विठाला पण आईवर किती प्रेम करत होता गरुड. आईने विचारलं, गरुडा कुठे चाललास रे? काही नाही म्हणे, आज ग देवांचं अधिवेशन आहे. आपल्या ढवळ्या कपड्यावाल्याचं असतं ना, हिवाळी उन्हाळी पावसाळी अधिवेशन असतं ना, तसं देवांचं पण अधिवेशन असतं. कोण्या भागात गारा फाडून पिकं नाश करायची, कोण्या भागात नेमका सोयाबीनला शेंगा लागल्यावर पाऊस बंद करायचा, हे त्याचं अधिवेशन घेतात ना. ते घेतो बरोबर, तो व्यवस्थित घेतो अधिवेशन. काय घेईल अधिवेशनात, काय नाही. किती गर्दी झाली सोहळ्यात. पण नवमीच्या दिवशीत बाकीचे माणसं घरी केले. इतका पाऊस पाडला की रावट्याची खिळे गवसली नाही. हे अधिवेशनच आहे त्याचं. अधिवेशन असा पाऊस पाडला एसटीच्या वरी बसून माणसं घरी. नाही तुम्हाला पंढरपुरात ठेवणारच नाही मी. वापस केले माणसं, वापस केले. हे त्याच्या अधिवेशनातच ठरत आहे ते. असं एक देवांचं अधिवेशन. आणि या अधिवेशनाला गरुड निघाले. येऊन या काळ सांगतोय बैसला शेवसा अधिवेशनाला निघाले. आईने विचारलं, कुठे चालला रे? आई ग आज अधिवेशन मी चाललो, मी येऊ का रे? खरं तर गरुड नाही म्हणला असता ते जमलं असतं, पण आईच्या शब्दात तडा नाही जाऊ दे. मी नेहमी सांगत असतो, जो मुलगा आईवडिलाचं दर्शन घेतो का त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि महाराजाच्या थैल्या उचलीत असेल तर त्याच्यासारखा भाडवा जगातच कोणी नसेल. विठाला विठाला जी बाई नवऱ्याचं दिवसात एकदा दर्शन घेते का त्या बाईनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पाया पडती, महाराज धोत्रा सगळं जळण तिच्या पापानं. कारण महाराज जळाले धोत्र कसं राहील? धोत्रा जळायला जास्त इस्तू लागतो काय? देवदेव किती करती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानते. मी इथं तरी कमी बोलायला बरं, गावे नाही हाय नाही टकल्या, इथं तरी कमी बोलतोय. आणि चुका न करणाऱ्याचं कुठेही चलत. विठाला विठाला विठाला. सोपा मुद्दा सांगतो, दिवसात जी बाई नवऱ्याच्या 3दा पाया पडती का तिला देवाच्या पण पाया पडायची गरज नाही. महादेवाला बेल किती वाहती, पांडुरंगाला मंजुळा किती वाहती, पप्याच्या बापाला टायमाला जीव घालती का?
ते सांग. हा सर्वात मोठा परमार्थ आहे. आईवर सांगत होतो, चाला आई बस पाठीवर. आईला पाठीवर घेतला आणि निघाला गरुड. आज लय मोठं तीर्थ आहे, लय मोठं तीर्थ आहे. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं, मी तर पाहिले नाही, एक मुलगा बापाच्या जवळ होता. मी ठराविक लोकांचंच, माधव महाराज मगर असतील, एखादा पुरावा रंगनाथ गुरुजींचा, एखादा मारुतराव महाराजांचा, अशी ठराविक 5-10 लोक आहेत. त्या लोकांचा पुरावा सांगायला बरासा वाटतो. मुलगा वडिलांच्या जवळ होता. गरुडाचा आईवर किती प्रेम याच्यावर सांगतोय. मुलगा जवळ होता आणि मुलाच्या खांद्यावर वडिलांनी हात टाकला. का रे म्हणे, काय चाललंय तुझं? काय नाही म्हणे, अगदी छान आहे. छान म्हणजे काय म्हणे, अहो इतकं चांगलंय, पठ्ठ्या इतकं चांगलं कोणाचंच नाही म्हणे. बाप म्हणलं, पोट्ट तरारलं. बापा देखता म्हणते मग इतकं कोणाचं चांगलं नाही, आणि काय वाईट काही म्हणत नाही ते. बापानं सांगितलं तुझं खरंच चांगलंय? हो म्हणे. माझ्यासारखा राजा कोण नाही, माझ्यासारखा बहादर कोण नाही, माझ्यासारखा पुरुषार्थी कोण नाही, माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. बापाचा हात खांद्यावर होता. तर 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 पोरग बोलतच राहिलं. म्हाताऱ्यानं मंडळीला बोललं, अगं ऐकलंस का? काय हो? पाय ना पोरग काय म्हणते. काय रे? काय नाही म्हणे, आई परिसरात 1 नंबरचा मीच आहे. म्हातारी म्हणली, अरे जरा हिशोबानं बोलत जाईन. काय बोलतो? काय बोलायचं म्हणलं हिशोबानं, पठ्ठ्यासारखा मोठा कोणीच नाही. दोघायला राग आला आणि काढून दिला. चलवाय घराच्या बाहेर, निघ 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 बाहेर निघ, आमच्या पुढे शानपणाच्या गप्पा करतो, निघ बाहेर. घराच्या बाहेर काढून दिलं आणि बापाने विचारलं, जाऊ द्या वाटत नाही रे, पण येड्यावानी बोलायला त्याच्याकरता काढून द्याल. म्हणणं मी लहान आहे, ते म्हणला मी कुठं मोठा आहे, माझ्या इतका भिकारी कोणीच नाही. गुरुजी दृष्टांत सांगतात. बापानं जवळ बोललं, मग कस काय तरारला होता? म्हणला तुमचा हात खांद्यावर होता म्हणून तरारलो होतो. तुमचा हात खांद्यावर होता याच्याकरता तितकी तरतरी आली ती म्हणले. कारण पुरुषार्थ सांगायची जागा फक्त बाप आहे. गरुडाने आईला पाठीवर घेतलं, त्या सभेला नेलं. सभेत फार मोठी असा रेलचेल गर्दी होती. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिग्पाळ, चारुहास, परमहंस या सर्व देवता होत्या. भरगच्च सभा भरलेली आहे. त्या सभेवर बाहेर बोर्ड होता, या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध. मी खालचं सांगत नाही बरं, वरचं सांगतोय. आणि गरुडाच्या आईला सांगितलं गरुडाने, आई ग तुला इथे थांबावं लागतंय, तुला मध्ये येता येणार नाही. का रे, कोण अडवतंय मला? लोकांना माहित नाही का त्या चोपदारांना माझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो म्हणून? आई, तुझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो याच्याकरता तुला बाहेर नाही ठेवलं. लक्ष्मी पण बाहेरच आहे, सावित्री आई साहेब सुद्धा बाहेरच आहेत, शिवजींच्या धर्मपत्नी गिरिजा काकी सुद्धा बाहेरच आहेत. त्याला ती तुला थांबावंच लागेल ना, थांब बाहेर. गरुडा आतमध्ये गेला. VIP कक्षात त्याचा अधिष्ठान होतो, तो तिथे बसलेला आहे. तेवढ्या अवकाशात पाठीमागून दक्षिणेचे देव आले, यमराज, आणि त्यांनी गरुडाच्या आईकडे बघितलं. एका चित्रगुप्त कसा निरोप देतात बघा, लक्षात ठेवा. चित्रगुप्त कसा निरोप देतात, यमाला काही काम करायची गरज नाही, तो बरोबर वेळेला निरोप देतो, वेळेला चित्रगुप्त. आणि मग यमानं तिच्याकडे पाहिलं आणि बारीक स्मित हास्य केलं. हसण्यानं फार फार काही काही घडलं बरं का. महाभारत हसण्यानंच घडलं. एकांग पातिव्रता स्थित चरणार स्थितो भयो
तृप्ता व्याधी निरशन हितार्थायाम ततचरणांबुदर्शनायो. नुसत्या त्या बाईचे पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्याचं दुर्वात जीवन निघतात. तिचे जितके जितके पाय पवित्र तिचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. पण सहज हसली हो बाई, सहज हसली दुर्योधनाला. तितक्यामुळे इतकं महाभारत घडलं. कधी कधी हसणं फार घातक ठरत असतं. काही काही ठिकाणी बरं उपेक्षात्मक बुद्धीनं हसलेलं हसणं हे फार घातक आहे. हे निंदेपेक्षा घातक आहे, चेष्टेपेक्षा घातक आहे. आणि मग सहज हसलाच नाही. चोपदाराला सांगितलं गरुडाला सांगावं. आईनं बोलवलं. चोपदार गेले आणि निरोप दिला. माननीय गरुड महाराज, आपल्याला तुमच्या आईनं बोलवलं. तात्काळ वाकत वाकत गरुड सभेतनं बाहेर आले. आईला विचारलं काय झालं. काय नाही म्हणे. यम माझ्याकडे बघून हसला. काय भीती म्हणली तुला यमाची. यम कोणाचं ऐकतो. पंढरपुरातल्या मालकाचं. आणि पंढरपुरातले मालक कोणाच्या पाठीवर बसत आहेत. माझ्या. आणि काय यमड्याची भीती आहे तुला. बाहेर सारू लागला यम. आई हुशार होती. ती म्हणली जास्त सारू नको, फाटत असतात. अशा नाही सारल्या पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, मोठ्याच्या सोबत राहणाऱ्यांनी गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. मोठ्याच्या सानिध्यात राहणाऱ्यानं गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. मोठा ज्या वेळेला पडत असतो का त्यावेळेला गरीब याला नदीला हानीत असते. म्हणून कोणाच्या बळावर कोणी कोणाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. गरुडानं उगाच आईला सांगितलं, आई कोण ते यमड्या. ती म्हणली अरे काही खालीवरी बोल नको, मला घाम येतोय. मला इथं ठेवू नको. कुठं राहायचंय. हिमालयाच्या पायथ्याला एक दरी, मला तिथे नेऊन टाक. आता गरुडाला का वाहन पाहायची गरज होती का, ब्रेकर पाहायचे का, टोल नाका भरायचा का, पेट्रोल पंप पाहायचा काय. आईला पाठीवर बसली. 11 सेकंदात तिथं 11 सेकंदात पुन्हा सभेत सभा बरखास्त झाली. सगळे देवता आपोआपल्या वाहनात बसल्या, निघले. आणि गरुड आपलं ते यम आपलं वाहन सोडण्यासाठी, त्याचं वाहन होतं रेडा, ते सोडण्यासाठी जवळ आलं. गरुड पाठीमागच होता. पाहिलं काय यमराज. मी तरी यमराज म्हणाल, ते यमड्याच म्हणलं. काय यमराज. काही नाही गरुड महाराज, काही नाही. मगाशी आमच्या आईकडे बघून का हसले. हसलो नाही, मला आश्चर्याचं हसू आलं. मला आश्चर्याचं हसू आलं. कसलं आश्चर्य. तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता आणि ती इथे कस काय. ती इथे कस काय. इथे कस काय. इथे कस काय. गरुडाने विचारलं तिथं कस काय. काय नाही म्हणले. आमचा एक काळ तिच्या उशाला आहे, एक काळ तिच्या उशाला आहे आणि दुसरा काळ प्राण छेदण्यासाठी तिथं आहे. मग माझी अशी शंका आली. मी हसलो की आमचे नौकर किती मूर्ख आहेत, किती येडेपणा करायलेत. एक कालदंड हिच्या उशाला आहे, काळदंड हिच्या उशाला आहे आणि इन्मक काळ तिथं थांबलाय. काय मूर्खपणाचं टोक आहे. मला याचा हसू यायला लागले. पगार घेते बेटे आणि काम नीट करत नाही. आणि मला दुसरं एक हसू आलं. तुमच्या आईचा मृत्यू तिथे इथं कस काय याच्या करता. गरुड म्हणले तिथं तर मीच नेऊन घातली ना. मग आता एकदा जाऊन या आणि मग मला यमराज म्हणायचं का यमड्या म्हणायचं नंतर ठरवा. गेले तर दरी कोसळली. दरी कोसळली. आई त्याच्यात जात राहिली गरुडाची. आईचं पार्थिव पांढऱ्या कपड्यात बांधलं. ते गाठोडं घेऊन आला. अरुणाला सोबत घेतलं. फार पवित्र कुळ होतंय, फार पवित्र कुळ. अरुणाच्या मुलाचं नाव होतं जटायू. हा कश्यपाचा नातू होता. महाराज काय ताकद. या विश्वातल्या ब्रह्मांडाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्याची ताकद, किंवा ते दूर करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं, त्याला जटायू म्हणतात. ती कोण. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब लंकेचा राजा रावण घेत जात असताना हा जटायू तिथं होता. मिरे 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 कश्यपाचा नातू जटायू नामे, जटायू नामे रे विख्यातो. मिरे 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 कश्यपाचा नातू. हे कुळच पवित्र होतं, अत्यंत पवित्र कुळ. अरुण सोबत आहे, जटायू सोबत आहे. अजून 3 जण होती. अजून 3 जण. तुम्ही किती रामायण ऐकले, किती शिवपुराण ऐकले, किती भागवत ऐकले. अजून 3 होते. अजून 3. हे 3 सुद्धा सोबत होते. हे 3ही सोबत आहे. चला म्हणले. वैकुंठ नावाच्या नगरीत आले. गाठोड बाहेर टेकलं. भगवान बाहेर आले. अरुणाचे डोळे पुसले, गरुडाचे डोळे पुसले. काव म्हणे आईचा अंत्यविधी प्रेत इकडे घेऊन आलात. हो म्हणले प्रभू. अंत्यविधी कधी करायचा. अंत्यविधी नाही करायचा म्हणे.
माझ्या भावाने आयुष्यभर सूर्याचा रथ हाकलाय, एक फुटकी कवडी कोणाकडून घेतलेली नाही. लोकांनी घेतलेलं मीटर जर नाही बिल भरलं तर कोणीतरी एक जण येतून कनेक्शन तोडून जातो. आतापर्यंत आम्ही एवढं केलं, 1 रुपया कोणाकडून घेतलेला नाही. आणि गरुडानं सांगितलं, देवा माझी तर पोचपावती समोर आहे, आयुष्यभर मी घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि तुम्हाला पाठीव घेऊन विश्वभर फिरतोय, विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी तुम्हाला माझी मदत घ्यावी लागते. याच्या बदल्यात आम्ही काही मागितलं